नमस्कार. आज आपण घेवड्याची भाजी बघणार आहोत. आता ह्या घेवड्याला प्रत्येक भागामध्ये कोणी वालपापडी म्हणतं, कोणी श्रावण घेवडा म्हणतात. तुमच्या भागामध्ये याला काय म्हणतात हे कमेंट करून मला सांगा. आता ह्या घेवड्याची दोन्ही टोके काढून घ्यायचे आहेत आणि असे सोलून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता. आता याचे धासाडे काढून घ्यायचे आहेत आणि असे तुकडे करून घ्यायचे आहेत. बघा, मी असे सर्व प्रकार असे करून घेतलेले आहेत. आता हे सर्व सोलून घेतलेले आहेत. आता एका पातेल्यामध्ये पाणी घेऊन हे 10-15 मिनटं असेच भिजू द्यायचे आहेत, कारण याला खूप माती असते. आता कढई गरम करायला ठेवलेली आहे. आता त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकत आहे. त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी टाकलेली आहे. मोहरी तडतडली की जिरे टाकायचे आहे. जिरे तडतडले की लसणाच्या 20-25 पाकळ्या टाकलेल्या आहेत. त्याही चांगल्या लालसर होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत. आता हे लालसर झालेले आहे. त्याच्यामध्ये एक मध्यम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे. तोही चांगला परतून घ्यायचा आहे. हा कांदा परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं हिंग टाकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता, अशा प्रकारे हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हे सर्व परतून घ्यायचे आहे. आता पाव चमचा हळद घेतलेली आहे, ती पण टाकून घ्यायची आहे. पाव चमचा लाल तिखट, 3 चमचे काळा मसाला. तुमच्या घरामध्ये जो मसाला असेल तो तुम्ही वापरू शकता. आता ह्याच्यामध्ये 1 चमचा धने पावडर टाकलेली आहे. आता हे सर्व चांगले परतून घ्यायचे आहेत. हे चांगले परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा टोमॅटो टाकून घ्यायचा आहे. तोही परतून घ्यायचा आहे. तुम्ही बघू शकता. आता हे सर्व परतून घेतल्यानंतर आपण स्वच्छ धुवून घेतलेली वालपापडी टाकू शकतो आणि चांगली परतून घेऊया. आता हे परतून घेतल्यानंतर ह्याचे पाणी सुटेपर्यंत आपल्याला हे 5-10 मिनटं चांगले असेच परतून खालीवर करून परतून घ्यायचे आहे. आता ही भाजी आपण डब्यासाठी, मुलांना डब्यासाठी देऊ शकतो. आता ह्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे. आता हे झाकण खोलून घ्यायचे आहे. आता ह्याच्यामध्ये मी 3 चमचे दाण्यांचं कूट टाकलेलं आहे आणि हा घरकुल मसाला आहे. तो आपण चिकन, मटण ह्याच्यासाठी पण वापरू शकतो. याने भाजी खूप चविष्ट होते. मी हा 1 चमचा घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये 1च चमचा असतो. आता तुम्ही ह्याच्यामध्ये थोडेसे पाणी टाकून चांगले वर खाली करून ह्याला पाणी सुकेपर्यंत झाकून ठेवायचे आहे. आता तुम्ही बघू शकता, ऑलमोस्ट ह्याच्यातले पाणी सगळे सुकलेले आहे. आपण आता